हॅलो, मी दिव्या. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी बनवणार आहे आलू मटरची भाजी. थंडी पडल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर मटार आलेले आहेत, म्हणून म्हटलं की त्याला आज आलू मटर बनवूया. आणि इथं मी एक बटाटा घेतला आहे. एक बटाटा 2 बटाट्याच्या मापचे होते. त्याचे पहिला साल काढून घेतले, बारीक व्यवस्थित चिरून घेतला. त्याच्यानंतर 3 मिडियम साईजचे कांदे घेतले. कांदे माझ्याकडे लहान होते, तुमच्याकडे जर मोठे असेल तर तुम्ही 2च कांदे घ्या. कांदे व्यवस्थित बारीक चिरून घेतले आणि नंतर 2 टमॅटो घेऊन ते चिरून मिक्सरमधनं बारीक करून घेतले. आणि ते करताना त्याच्यामध्ये 1 मिरची मी टाकली होती, त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेतली. आणि नंतर कढईमध्ये 3 पळ्या तेल घेतल्या आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडून घेतली. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा आपल्याला व्यवस्थित लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित लाईट ब्राऊन झाला की आलं लसूणची पेस्ट टाकून तीही व्यवस्थित भाजून घेतली. नंतर त्याच्यामध्ये मी गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि काळं तिखट टाकलं होतं. जनरली पंजाबी भाज्यांमध्ये फक्त आणि फक्त धना पावडरच असते, पण मी थोडासा महाराष्ट्रीयन टच दिला त्याला आपली तिखट वापरून. त्याच्यामध्ये जी पेस्ट आपण काढली होती ती व्यवस्थित टाकली आणि व्यवस्थित भाजून घेतली. तुम्ही पाहू शकता त्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. लगेच आपण त्याच्यामध्ये मटार आणि बटाटा टाकून व्यवस्थित परतून घेऊन त्याला 5 मिनटं झाकून ठेवून वाफवून घेणार आहोत. ते व्यवस्थित वाफवलं की त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी ओतू शकता. म्हणजे जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ओतू शकताय. आणि पाणी ओतून मी नंतर एक 10 मिनटं पण नाही, 5-6 मिनटं झाकून शिजवून घेतलं आणि आपली भाजी तयार आहे. मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.